ऋषि कापसे को गेंदबाजी करने के लिए आमंत्रित किया जाता था। गोलंदाजीला येथे पहिलं षटक घेऊन ऋषि कापसे आणि त्याचा सामना करेल फलंदाज गणेश अंधारे। स्ट्राइकला असेल, नॉन स्ट्राइकरला संकेत मुसळे। चला मॅच सुरूचा इशारा पंचांकडून केला जातोय। 4 ओव्हरची मॅच, माफ करा 5 ओव्हरची मॅच आहे। सरळ बॅटने फटका मारला, चेंडू जातो बॉलरच्या मागे, लॉंग ऑफच्या दिशेने निश्चितच 4 धावा येतील। गेंद को मारने की कोशिश भी, गेंद बल्लेबाज के बिल्कुल बदन से टकराती, गेंद रन बनाने की कोई गुंजाइश नहीं, रुका हुआ स्कोर केवल 4 रन। गेंदें बिल्कुल हो चुकी है इस वक्त, 2 गेंदों का खेल बिल्कुल पूरा होने के बाद स्कोर है केवल 4 रन। पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असतील गोलंदाज। या षटकातील पुढील चेंडू टाकला जाईल। फुलटो चेंडू हवेत मारलाय, क्षेत्ररक्षक समोर चेंडू असेल। 5 ओव्हर मारायचा प्रयत्न, चेंडू गेला बिरॉनच्या दिशेने, निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण आपण तिथे पाहतोय। धावा झाल्या 4। आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेले, फलंदाजाने सुरेख फटका मारला, चेंडू जातो डीप पॉइंटच्या दिशेने। पाहूया 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतील आणि दोन्ही क्षेत्ररक्षक मात्र चेंडू थांबवू शकणार नाही। चेंडू जातो थेट 4 धावेसाठी, चौकार येतोय। या 4 धावेची वाढती धावसंख्या पोहोचली ती 8 धावसंख्येवर। हेलो, तो अभी भी रुकाबा स्कोर यहाँ पर टोटल स्कोर केवल 8 की ऑफ पर। चलेंगे इस बार फिर से देखना गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए, बॉलिंग करने के लिए भी अपने ओवर की अगली गेंद करिए। गेंद 2 पिच गेंद, इस बार सीधा प्रहार निकलता हुआ, गेंद आ रही है, बॉलर टू बैक निकलती गेंद, लॉन्ग ऑन क्षेत्र में गेंद आ रही है, फिर भी सिंगल बनेगा। सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, टोटल स्कोर केवल 9 रन। 9 धावा झाल्या। षटक टाकलं जातं पहिला आणि पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी करतो संकेत मुसळेसाठी ऋषि कापसे। संकेत मुसळे मॅन फ्रॉम परांडा गावचा हा कोहिनूर हिरा, ज्याला आपण क्रिकेटमध्ये म्हणू शकाल। आणि गणेश अंधारे निश्चित आताच माहिती मिळाल्याप्रमाणे बैराग गावचा रहिवासी असणारा हा खेळाडू। आणि ऋषि कापसे देखील हा परांडाचा खेळाडू आहे। दरम्यान परांडाचा खेळाडू गोलंदाजी करतो, परांडाचा फलंदाज फलंदाजी करतोय। दोघांमध्ये चेंडू फळीचं युद्ध आपण पाहिलं। चेंडूने मात्र सरळ बॅटने फटका खेळला, चेंडू जातो बॉलरच्या मागे, लॉंग ऑन कडे चेंडू जातोय। 1 धाव निश्चित घेते। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 10 धावा। बॉलर का खेल बिल्कुल पूरा होने के बाद स्कोर है 10 रन। फ्रेंड्स फॉरएवर बिग बैश लीग क्रिकेट टूर्नामेंट तुलजापुर के इस खूबसूरत मैदान में ये टूर्नामेंट जो चल रही है बिल्कुल तुलजा भवानी क्रीड़ा संकुलन के मैदान में इस क्रिकेट टूर्नामेंट को खेला जा रहा है। और इसी टूर्नामेंट का आज का ये तीसरे दिन का मैच क्रमांक 5वां यहां पर जारी हो चल रहा है। चलेंगे नए ओवर की शुरुआत करने के लिए विशाल शॉट, गेंद बैकफुट पर चढ़ गए, खूबसूरती के साथ इस बार लगा दिया। ये शानदार स्ट्रोक निकलता हुआ, गेंद आएगी डीप पॉइंट क्षेत्र में निकलती गेंद 4 रन। थोड़ी सी जस्ट शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बैकफुट पर चले गए, बॉडी के बैलेंस को पीछे ले लिया, बल्ले के बीचों बीच लेकर पॉइंट फील्डर के ऊपर से मारा और मानो कि जैसे ही गेंद उनके बल्ले से निकली थी उस पर मोहर लगी थी, छाप लगी थी 4 रन की। आगे बढ़ता हुआ स्कोर 14 रन 14 धावा। उद्या या स्पर्धेचा
शेवटचा म्हणजेच लीग सामन्यांचा शेवटचा दिवस असेल. उद्या 4 संघ नवीन आपल्याला इथं लढताना दिसतील आणि त्यात मला वाटतं एक बिलाल सय्यद यांचा देखील संघ या स्पर्धेत खेळताना आपल्याला दिसेल. दरम्यान विरोधचा फटका मारलाय, चेंडू जातोय डीप पॉइंटच्या दिशेने. पुन्हा एक शानदार चौकार, सुरेख चौकार मारला गेला संकेत करून. या 4 धाब्याशी भारतीय धावसंख्या पोहोचली ती 18 धावसंख्येवर. यंदाचा उन्हाळा मात्र अतिशय तीव्र उन्हाळा कसा आहे याला जर तुम्हाला विचार असेल तर प्रत्येकाला विचारू शकता की कसा उन्हाळा या वर्षीचा. प्रत्येकाने सांगायचं की उन्हाळा या वर्षी तुम्हाला कसा वाटला. थंडी वाजते, सर्वात चांगलं उत्तर आहे. आणि इथं म्हणतात की आपले आप्पा म्हणतात की पप्पू पवार उन्हाळा कसा झालाय याचं आपण सांगायचं. इथं बैठक जंग शुबा के अंदाज लेकिन को मानना चाहते थे रनआउट का मौका, छूटा वहां पर मौका. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. अखूट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेले, चेंडू हवेत उडवलाय, आता थेट सीमारेषा पार करेल. 6 धावा षटकार येतोय. हॅलो, चालू आहे. हॅलो, पहिल्यांदा मी विनंती करतो ज्यांच्याकडे माईक आहे मामांकडे पहिला माईक द्या. हॅलो, पहिल्यांदा मामा बरेचसे उन्हाळे तुम्ही पाहिले असतील, परंतु यंदाचा उन्हाळा तुम्हाला कसा वाटतोय? अतिशय जड वाटतंय. इथं मॅच सगळं आपण मगापासून बघत आहात. या सामन्यामध्ये 2 दिवसापासून तुम्ही इथे सामने पाहता. मामा, कुणाचा खेळ तुम्हाला आवडला या स्पर्धेमध्ये? गवळीचा खेळ. म्हणजे मामा ही स्पर्धा कशी वाटली तुम्हाला? तुळजापूरमध्ये स्पर्धा जी भरवली गेली, स्पर्धेचं नियोजन असेल, स्पर्धा तुम्हाला कशी वाटते इथं? अतिशय सुंदर असं नियोजन आहे. चला, याच्या जर आपली कमिटीची जीत आहे मला काय हरकत नाही. चला, यानंतर आपण माईक देतोय मला वाटतं पवार साहेबांकडे. पप्पू पवार, ओरिजिनल आयकॉन. ओव्हर झालं, ठीक आहे. चला मॅच मध्ये जाऊया आपण. हॅलो, पुढचा चेंडू टाकला जाईल. सरळ बॅटने फटका, हवे क्षेत्ररक्षक येतो, चेंडू खाली आणि तो झेल फलंदाज होतो इथं फेल. चला पवार साहेब, तुम्हाला क्रिकेटचा फार मोठा दांडगा अनुभव आहे, तर ही स्पर्धेचं नियोजन असेल आणि यंदाचा कडक उन्हाळा याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? ऊन फारच कडक आहे, सामने बी तेवढे कडक झालेले आहेत आणि उत्कृष्ट असं नियोजन फ्रेंड्स परिवार संघाचं. उमेशजी पवार, आपण इथे सामने पाहिले, सामने पाहताना इथं बऱ्याचशा म्हणजे आजचा टोटल 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहिलेत, परंतु या 12 संघामध्ये तुम्हाला काय वाटतं की फ्रेंड्स फॉरवर्डचा बिग बॅचचा लीग कोणाकडे जाईल असं तुम्हाला वाटतं? या 12 संघामध्ये तुम्ही कोणाला म्हणाल की हा अंतिम 4 मध्ये तुम्हाला संघ दिसेल? कृष्णा गवळीचा संघ दिसेल. कृष्णा गवळीचा संघ फायनल बी तोच मारेल. उद्या मला वाटतं तुमची देखील मॅच आहे सर. तुमच्या संघाबद्दल थोडंसं आपण सांगायचं की तुमच्या संघाचं प्लॅनिंग काय असेल? आमच्या संघाचं प्लॅनिंग सर उद्या आहे, उद्या सांगतो. धन्यवाद, थँक्यू. यानंतर आपण नन्नू हुच्चे साहेबांची देखील मुलाखत घेतोय. दरम्यान मारायचा प्रयत्न, चेंडू जातोय आकाशात उंच, बॅकवर्ड स्कोरलेगच्या दिशेने चेंडू जाईल. 4 धावेसाठी चौकार येतोय. यानंतर आपण ज्यांची मुलाखत घेतो इथं सागरजी कडे माहिती द्यायचं. सागर इंगळे साहेब यांच्याकडे माहिती दिला जाईल. आपल्या ग्रुपचे संस्थापक आहेत. टोटल धावा झाल्या तिथं आपण 28 धावा झाल्यात, 2 षटकानंतर 28 धावा झाल्यात. सागरजी, या स्पर्धेचं नियोजन कसं करण्याचं ठरलं? तुम्ही मंडळाचे अध्यक्ष, मंडळाचे खजिनदार आहेत,
ही स्पर्धा घ्यायचं कसं प्लॅनिंग ठरलं होतं? पोरांनी साथ दिली, चांगलं झालं. सहकार्य सौदागर जाधव लल्लाप्पा यांनी सगळ्यात जास्त सहकार्य केलं, त्याबद्दल मी अभिनंदन आहे. माझं काय सहकार्य एवढं नाही इथं. तुमच्याकडे सर्व मोठा खजिनदार तुमच्याकडे आहे, कारण तुम्ही खजिनदार आहे. खजिनदार आहे, बरोबर आहे. आजू दणके सगळ्या पोरांनी केलं म्हणून आज मॅचेस चांगले झालेत. असं दरवर्षी घ्यावे, असे टिकावं हे पोरं. खूप खूप धन्यवाद असेल. थँक्यू. सगळा संघ मी लल्ला आप्पा यांना दिला आहे आणि गणेश नाईकवाडी त्यांच्या संघ असते सगळा सपोर्ट करायला आणि प्रमोद बोरे यांना दिलाय. आपण एवढे सहकार्य करायला पाहिजे. सगळ्या पोरा धरून गणेश नाईकवाडीला बी घ्यावं. गणेश नाईकवाडी मागे जाऊ नये. 30 पोरं वेगळे करून गणेश जाऊ वेगवेगळे असतील. त्यांनी 30 पोराचा विचार करायला पाहिजे. त्यांनी बी माझं एवढं म्हणणं आहे. धन्यवाद. चला पुन्हा आपण मैदानात जाऊया. 2 षटक संपल्यानंतर 3रा षटकाचा खेळ इथे सुरू होतोय. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. दरम्यान गोलंदाजीला होतोय रवी. आलाय गोलंदाजीला. तसं पाहिलं तर रवी सूर्य एकच नाव आहे, चंद्र आणि सूर्याची नावं. ओ रवीच्या बॅटवर इथं आडवा फटका. गणेशनं श्री गणेश केला या षटकामध्ये. षटकार मारून 6 धावा येतील. वाढती संख्या पोहोचली 34 धावा. काय सुरेख, काय देखना, अप्रतिम फटका. चेंडू बॅटीच्या समोर आणि फलंदाजाने मात्र आडवा फटका मारलाय. इथं येथील 4 धावा. अमोल बॉस शेणगे साहेबांकडे आपण जातोय. चला आदरणीय अमोल बॉस शेणगे साहेब आमच्यावर जोडले गेले आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. प्रथमतः बस तुमचं मी इथं सहर्ष स्वागत करतोय. ही स्पर्धा इथे खेळली गेली आहे, याच्याबद्दल तुमचं मत काय? एक नंबर स्पर्धा चालू आहे. प्रेक्षकाला बघायला छान वाटलेलं आहे. नियोजन चांगलं केलेलं आहे. दिवस रात्र पोरं चांगली सगळी गाठलेले आहेत. 12-12, 2-2 वाजेपर्यंत काम केलेलं आहे. ग्राउंड एक नंबर केलं. पाणी मारलं. संध्याकाळी 2 वाजता पाणी मारलं. खूप खूप या ठिकाणी ह्या नियोजनाबद्दल निश्चितच ही नियोजन जरी चालली असेल तर स्पर्धेमध्ये 16 संघ सहभागी घेत आहेत. म्हणजे स्पर्धा थोडीशी पॉप्युलर असेलच, परंतु या स्पर्धेमध्ये बॉस आपण सामने पाहतात गेल्या 2-3 दिवसापासून. या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला 2 कुठले संघ चांगले वाटले की या स्पर्धेमधील ते टॉप 4 मध्ये जातील? इथं मात्र गणेशच्या बॅटमधून सुरेख फटका आणि निश्चितच जय बजरंग संघाने ज्या प्रकारे स्टार्ट मिळवला होता, पहिल्या दिवशीचा तो सेमीफायनल संघ ठरलाय आणि निश्चितच आज कृष्णा गवळीच्या संघाकडे सर्व प्रेक्षक मात्र तुळजापूरच्या आतुरतेने वाट पाहतात. त्यांचा संघ स्पर्धेचे सेमीफायनल गाठेल. आणि बॉस मी तुम्हाला एक विचारू इच्छितो, आज कृष्णाची जी बॅटिंग झाली याच्या अगोदर तुम्ही कृष्णाची अशी बॅटिंग कधी बघितली होती? कृष्णा शिकला त्या टायमाला आता त्या पहिलं बक्षीस मॅचेस वरलं पहिलं बक्षीस मी दिलं. बॉस एक मी छोटासा एक प्रश्न विचारतो तुम्हाला. कृष्णाचे एवढे तुम्ही खेळी पाहिलेत, परंतु तुम्हाला कुठली खेळी आवडली त्याची? एक नंबरच खेळतो, नाव ठेवत लागत राहतो. यानी कि हर पारी कृष्णा की नई होती है और नई पारी के साथ नए अंदाज में खेलते हैं. ठीक है, ओके ओके गणेश सर, ओके. एक मिनिट, ओव्हर झाल्यानंतर करायचं. ओव्हर झाल्यानंतर वरती चेंडू. इथं मात्र हल्ला चढवण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय. ओहो, चांगलं क्षेत्ररक्षण आपण तिथं पाहतोय. क्षेत्ररक्षकडून चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. दरम्यान एक सिंगल इथं धाव येईल.
तर या ठिकाणी मात्र चांगली कॅच पकडली गेली आहे. कुंदन, चला कुंदन बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मला वाटतं मैदानात जाईल. धावसंख्या अजूनही थांबली होती 41. धावसंख्येवर 2 गडी बाद. षटक टाकलं जातं. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू इथे टाकला जाईल. चला नवीन फलंदाज परांडाचा हा देखील एक सुपरस्टार खेळाडू राजवीर माळी मैदानात जातो फलंदाजीसाठी. चला मुन्ना शिंदे यांच्याशी देखील आपण चर्चा करूया या स्पर्धेबद्दल. मुन्ना शिंदे, मुन्ना आपण ज्यावेळेस वेळ मिळतो त्यावेळेस मुन्ना शिंदे जसा आपल्याला वेळ मिळेल तसा आपण तुमच्याशी चर्चा करू. परंतु एवढं वाटतं क्लास बॉल आहे या षटकातील. त्यानंतर तुमच्याकडे मी येतोय. रवी गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू घेऊन राजवीर पुढे जाऊन मारायचा प्रयत्न. चेंडू जातोय त्या शॉर्ट विकेट दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण. इथं मात्र जोरात थ्रो देण्याचा प्रयत्न आपण पाहिला क्षेत्ररक्षक कडून. एक सिंगल धाव निश्चित होईल. एका सिंगल धावेनिशी वाढती धावसंख्या 42 धावा. मुन्ना शिंदे, मी तुमचं प्रथमतः या ठिकाणी स्वागत करतोय. तुम्हाला क्रिकेटमध्ये तुळजापूरमध्ये कॅप्टनची उपाधी मिळाली आहे. त्याचबरोबर तुम्ही मोठमोठ्या स्पर्धा बाहेर बाहेर खेळता. तिकडचं नियोजन इकडचं नियोजन याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यापेक्षा छान वाटतंय. तुळजापूरचं अशा प्रकारच्या स्पर्धा ज्या मुन्ना इथं होत आहेत, तुळजापूरचं क्रिकेटचं भविष्य तुला काय वाटतं? कुठं आपलं तुळजापूरचं भविष्य काय सध्या क्रिकेटचं भविष्य? म्हणजे आता अशा टुर्नामेंट घ्यायल्यात. आता आम्ही घेत होतो त्यानंतर घ्यायल्यात. असं छान नियोजन तुळजापूरमध्ये होत आहे. तरी सगळ्यांनी घेतलं तर अजून क्रिकेट तुळजापूरचं खूप वाढेल. नवीन प्लेअर बघायला भेटतील तुळजापूरला. नेहमीच मुन्ना मी तुला आणि कृष्णाला एकत्र खेळताना पाहायला पाहिलंय. परंतु असं पहिल्यांदा पाहतो की कृष्णा वेगळ्या संघात तू वेगळ्या संघात. तुला इथे सध्या काय फील होतंय? संकेतनं विश्वास ठेवला माझ्यावर. मला म्हणला तू माझ्या संघात खेळायचं. कृष्णाची टीम निवडताना मीच बसलो. पुन्हा काय वाटतं की आजच्या दिवसामध्ये तुमचा संघ बाजी मारेल का कृष्णाचा संघ बाजी मारेल? तर काय सांगतात ना, क्रिकेटमध्ये कोण कोणाला कमी नसते. क्रिकेट अजून कोण भविष्यामध्ये सांगू शकले नाही. प्रयत्न चांगले केले तर आम्ही पण जिंकू शकू. चला ठीक आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. धावसंख्या इथं पोहोचली ती 42 धावा झाल्या. 3 षटकानंतर धावा झाल्यात 42. सचिन सर देखील आमच्यावर जोडले गेलेले आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करूया इथं. जसा या षटकाच्या समाप्तीनंतर म्हणजे 4 षटकाच्या समाप्तीनंतर थोडासा वेळ जास्त मिळेल. पुन्हा आपण सचिन सर असं इथे या स्पर्धेबद्दल चर्चा करू. स्वराज्य जाधव साहेब यांची देखील मुलाखत आपण थोड्या वेळ घेणार आहोत. तिथं संघ मालक स्वराज्य जाधव. कारण आतापर्यंत सर्व खेळाडूंच्या प्रतिक्रिया ऐकल्या, परंतु आता संघ मालकांची प्रतिक्रिया आपण इथे ऐकणार आहोत. हा चेंडू अतिशय खरा. त्याचा पुरेपूर फायदा आणि फटका टोलवला आहे. चेंडू जातो सर्व विकेट किपरच्या मागे. 6 धावा खणखणीत षटकार येतोय. वाढती धावसंख्या पोचली ती 48 धावा. 2 गडी बाद. फलंदाज राजवीरच्या बॅटमधून हा दमदार षटकार मारला गेलाय. वरती चेंडू पुन्हा एक हल्ला चढवलाय. चेंडू जातो इथं मात्र पाहूया. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. ओ वाट अ कॅच. वाट अ ग्रेट कॅच. जबरदस्त कॅच इथे पकडली गेली आहे. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. ऋषी कापसे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. चला सचिनजी तुमचं सहर्ष स्वागत असेल. या स्पर्धेबद्दल तुमचं मत काय? आपल्या इंजिनियर कॉलेजच्या मैदानावर पहिलीच अशी भव्य दिव्य स्पर्धा घेतली आणि स्पर्धा घेऊन व्यवस्थित नियोजन केलेलं आहे.
आणि आपल्या मराठवाड्याचं जे क्रिकेट मागं पडत आहे ते पुढे नेण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावे. वाशी असो, कळंब असो, भूम असो, आपल्या तालुक्याचे प्लेयर त्यांना चांगला प्लॅटफॉर्म मिळावा याच्यासाठी असा स्पर्धा घेणे, आपल्या जिल्ह्यातले प्लेयर पुढे जाण्यासाठी असा प्लॅटफॉर्म सर्वांनी निर्माण करून द्यावा खेळाडूंना. कारण आपल्या जिल्ह्यात पण बरेचसे चांगले खेळाडू ग्रामीण भागात आहेत, फक्त त्यांना प्रोत्साहन कमी असल्यामुळे ते खेळाडू अजून पुढे आलेले नाहीत. अशा स्पर्धेमुळे ते खेळाडू पुढे येऊन आपला पण मराठवाडा हा पश्चिम महाराष्ट्राच्या बरोबरीने जाऊ शकतो असे प्लेयर घडवावे. खूप खूप धन्यवाद. असेल तर दरम्यान पुन्हा गोलंदाजीला पुढचा चेंडू, वरती चेंडू पुन्हा हल्ला चढवण्याचा प्रयत्न, चेंडू आतो आकाशात, चांगली कॅच तिथे लॉंग ऑनला पकडली गेली. परम जादूवर मला वाटतं तिथे क्षेत्ररक्षक असतील त्यांनी कॅच पकडली आहे. गोलंदाज होतोय बाद. निश्चितच सचिन सर या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण जे कमिटीचं नियोजन, इथं कडक ऊन आहे आणि कडक उन्हात देखील त्यांनी जे पाण्याची व्यवस्था असेल, एनर्जी ड्रिंकची व्यवस्था केली, याबद्दल तुमचं मत काय? एकदम चांगलं नियोजन केलेलं आहे. कारण एवढ्या उन्हात जे लांबून खेळाडू खेळायला आलेत त्यांना त्यांच्या पवेलियन मध्ये पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि प्लेयर सोबतच जेवढे काही प्रेक्षक आलेत प्रेक्षकांनाही पाण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याच्यामुळे हे नियोजन जे आहे ते सर्वात चांगलं नियोजन कमिटीने केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद सचिन सर. अशा शुभेच्छा असतील. आणि परत एक मी विनंती असेल, तुम्ही सर्व क्रिकेट खेळाडूंना एक थोडासा एक प्रयत्न करावा. ग्राउंड खूप चांगला आहे, अशा ग्राउंड मध्ये फ्लड लाईटची देखील व्यवस्था होण्याची संभावना असेल. तुम्ही जर प्रयत्न केल्यानंतर निश्चितच आपण बार्शीचं जे ग्राउंड पाहिलं असेल सचिन सर, मला वाटतं तशा प्रकारची जर व्यवस्था इथं झाली तर तुम्हाला बरेचसे इथं क्रिकेटचे सामने खेळायला मिळतील अशी मला आता आशा बाळगतोय. तुम्ही जे बोललात ते एकदम योग्य आहे आणि त्याच्या दृष्टिकोनातनं जे काय होईल ते आम्ही 100% प्रयत्न करू. पुन्हा गोलंदाजीला या षटकातील लागोपाठ 2 विकेट मिळाल्यानंतर हॅट्रिकची संधी असेल. अकुट टप्प्यात चेंडू बॅकफुटला गेला, ऑन साईडला फटका खेळला, चेंडू टर्न केला गेला बॅकवर्ड स्कॉरलीच्या दिशेने. 1 धाव येईल, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि चेंडू पिकेपर्यंत 2 धावा येतील. तसं पाहिलं तर गणेशची इच्छा नव्हती स्ट्राईक सोडायची, कारण गणेशला पुढच्या चेंडूवर खेळायचं होतं. परंतु बॅट्समन म्हणला की आपल्याला पुरेपूर संधी असेल दुसरी धाव घेण्याची आणि या 2 धावांशी संघाच्या 50 धावा पूर्ण झाल्या आहेत. 50 रन पूर्ण. पुन्हा या षटकातील पुढील चेंडू टाकला जाईल. दरम्यान गोलंदाजीला सज्ज असतील या षटकातील पुढचा चेंडू. ओहो, हल्ला चढवलाय. क्या जबरदस्त अंदाज का स्ट्रोक निकलता हुआ, गेंद जाएगी बिल्कुल मिड विकेट बाउंड्री के बाहर जाती, गेंद 6 रन के लिए. ऐसा लगा गेंद इरादा पक्का, दे धक्का, बल्लेबाज ने मारा पावरफुल आसमानी छक्का. और इस छक्के के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर उस वक्त लगभग पहुंचता हुआ स्कोरबोर्ड पे 56 रन. अब तक 56. पुढचा चेंडू, पुढचा चेंडू इथं मात्र फटका मारायचा प्रयत्न. कुंदन शिंदे, मला वाटतं आपल्यावर पुढचे खेळाडू असतील बोलण्यासाठी. कुंदन शिंदेकडे माहिती द्यायचं आपण. चला, तिसऱ्या पंचांकडे दात मागितली जाते. चेंडू चौकार आहे का नाही याची चाचपणी केली जाईल. पुढचा भीमरसाठी आणि बाउंड्रीसाठी दोघांसाठी हा निर्णय इथं पंचांकडे सोपवला गेलाय. मला वाटतं कुंदन शिंदे यांच्याकडे माहिती दिला गेलाय. कुंदन शिंदे, संकेत मुसळे सरांना आपण माईक घ्यावा जरा. संकेत मुसळे. चला, आमचे माईक देणारे माणूस थकले, आता कोणाला माईक द्यायचं. मी आपणशी जरा थोडंसं या स्पर्धेनिमित्त चर्चा करतो इथं. आपण या स्पर्धेचं नियोजन करायचं कधी ठरलं आणि स्पर्धेमध्ये जी रूपरेषा आखली गेली याचं प्लॅनिंग कधी झालं होतं? आपणकडे माईक द्या.
तर याचं नियोजन फार दिवसापासून चालू होतं करायचं. सगळ्या फ्रेंड्स फॉरवर्डच्या टीमने एकजुटीनं येऊन हे निर्णय घेतला आणि सर्वांनी बक्षीस दात्याने आम्हाला सगळ्यांनी प्रोत्साहन केलं, बक्षीस दिलं आमच्यावर विश्वास ठेवून. त्यासाठी आम्ही त्यांचे धन्यवाद म्हणतो. बक्षीस आणि सर्व स्पॉन्सर जे आहेत 16 त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून अजून एकदा आमच्याकडनं टीम घेतल्या, त्यांच्याबद्दल बी आम्ही आभार मानतो फ्रेंड्स फॉरवर्डच्या वतीनं. आणि इथे काय मी एकटा नाही, पूर्ण अख्खी टीम आमची कंप्लीट 35-40 जणांची टीम आहे फ्रेंड्स फॉरवर्डची. या ठिकाणी आपण जे की आपण 30 सर्कलची जी रेषा पाहतो तिथे आपण गुलाबी पट्ट्या पण पाहतो. बाउंड्री रेषेवर जी मला दोरी लावली गेली आहे आणि बाउंड्री रेषेच्या बाहेर जी मैदानात गुलाबीची पट्टी लावली गेली आहे, याचं नियोजन करण्यासाठी तुमच्या डोक्यात कसं काय आलं? आपण मोठ्या स्पर्धा पाहतो आपण. तसं थोडं मुन्ना शिंदेचं बी आम्हाला हातभार लागलेला आहे बाउंड्री लाईन देण्यासाठी दोरी. आणि हे जी महाराज बॉर्डर कारण एकच होतं की आमच्या तुळजापुरात गाड्यामध्ये आणतात, ह्यासाठी खास आवर्जून ही बाउंड्री मारलेली आहे. यासाठी आम्ही पहिलं म्हणलं बाउंड्री मारा कपड्याची, त्यानंतर पुन्हा बघू. चला बॉल यहाँ पर मेरे ख्याल से सेव किया गया है, बॉल को रोक कर रखा जा रहा है और बीमर भी नहीं, बॉल भी फेयर है. चलिए वहां पर जितने रन दौड़ कर लिए गए उतने ही रन यहाँ पर होंगे. यदि काढले पंच धावा पळून लागता. दोन धावा और समाप्ति के बाद अब टोटल स्कोर 58 रन. 4 ओव्हर का खेल बिल्कुल पूरा हो चुका है. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 58 धावसंख्येवर. चंकी मेंबरनं थोडं 2 गोष्टी बोला. मेंबर साहेब, चंकी मेंबर साहेबांकडे माहिती द्यायचंय. मेंबरला पद भेटलेला आहे राष्ट्रवादीचा. आता त्यांनी ग्राउंड मध्ये लाईट आणायचं प्रयत्न करावं, त्यांची सत्ता येणार आहे तर फिक्सच आहे. मेंबर साहेब, आता जे अपेक्षा इथं केली गेली आहे याच्याबद्दल तुमचं मत काय? इथं मात्र हवेत फटका खेळला गेला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. मेंबर जे इथं आपण जे पंच मागवलेत खास करून पुण्याहून पंच मागवले गेलेत, याचा निर्णय कसा झाला तुमच्यामध्ये? तसं तर आपण आपल्या गावात देखील पंच असतात, परंतु स्पर्धा फेर झाली पाहिजे, चांगल्या पद्धतीने स्पर्धा इथं चालली पाहिजे, याचं नियोजन कसं ठरलं? स्पर्धेचं नियोजन पंच बोलवणे, युट्यूबचं करणे, अजय दत्ते आणि सौदागर यांनी केलेलं आहे. त्यांनी चांगली गोष्ट केली, त्यातलं जास्त मला माहित नव्हतं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केलेलं आहे. सौदागर जाधव बद्दल तुम्हाला काय वाटते? क्रिकेटर म्हणून आज त्याचं भविष्य कसं असेल सौदागर जाधवचं? सौदागर हा चांगला खेळाडू आहे, लांबपर्यंत जाऊन खेळून आलेला आहे, भरपूर अनुभवी आहे आणि त्याच्या अनुभवाचा तुळजापूरच्या नवयुवक बॉलर्सनी फायदा घ्यावा, त्याकडे टिप्स घ्याव्या. चला, धावसंख्या पोहोचली ती 58 धावसंख्येवर. 5 गडी बाद धावा झाल्यात, 58 धावा. ऋषी कापसे गोलंदाजी करतोय पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. ऑप्शनच्या बाहेर येतो चेंडू, मारायचा प्रयत्न, चेंडू गेला तो शॉर्ट बॅकवर्ड स्कोरलेसच्या दिशेने. एक सिंगल धाव नीती होईल. एका धावेनिशी संघाची भारतीय धावसंख्या 59 धावा, 59 रन. हॅलो अप्पा, तुम्हाला एक मी प्रश्न विचारणार आहे. सगळ्या गोष्टी झाल्या या ठिकाणी पवार सर, परंतु कॉमेंटेटर बद्दल कोण काय बोलू शकते काय ही मला आतुरता होती. कोणीच काय प्रश्न विचारला नाही, पण अप्पा तुम्हाला काय वाटतंय कॉमेंट्री बद्दल? कॉमेंट्री बद्दल बोलाल तर तुमच्यासारखी कॉमेंट्री आम्ही ऐकलीच नाही कुठं. आणि शंकर सरांची कॉमेंट्री मात्र 1 नंबर आहे, त्यात काय नाही, म्हणजे आक्षेपच घेण्यासारखं नाही.
त्यामुळं कॉमेंट्रीसाठी तुम्ही दोघं एक नंबर कॉमेंट्री करताय, त्याबद्दल काय हीच नाही. चला इथं मात्र पंचाने इथं पंच म्हणतायत की हा चेंडू स्टंपाला लागला की नाही याची इथं आपण चाचपसणी करणार आहे. म्हणजे इथं तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली गेली आहे. बोल्ड आहे का नाही हे पाहिलं जाईल. तो पण ड्रिंक ब्रेक घ्या. परिचय जाधव यांचं स्वागत करत आहे मी. स्टेजकडे यायचं आहे. आदरणीय परिचय जाधव साहेबांचं इथं शुभागमन झालं. त्यांचं मी संयोजकाच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. पाणी पाठवाच. जेपी लॉयन्स संघाचे संघ बालक, लॉयन्स टीम के बिलकुल संघ बालक है परिचय जाधव साहेब. आपा काल एक घडलेला एक प्रसंग सांगतो या मैदानावर. पवार सरांनी आणि माझ्याबद्दल घडलेला प्रसंग होता. पवार सरांबद्दल मला एका क्रिकेट रसिकाने विचारलं की सर तुमची कॉमेडी खूप भारी करतायत. आपा हा विषय अतिशय महत्वाचा आहे आणि मजेशीर आहे. मी कॉमेंट्री झाल्यानंतर चाललो होतो गेट मधून. मग मला बरेच क्रिकेट रसिक बघितले आणि तुमची कॉमेंट्री आम्हाला आवडली नाही, पण तुमच्या सोबत जे पवार सर आहेत त्यांची कॉमेंट्री मला लय आवडली. मग मी म्हणलं त्यांनी ती माझे गुरु आहेत, मी त्यांचा शिष्य आहे, अजून काही शिकत आहे. परंतु गुरु काय असतो हे या ठिकाणी एक उदाहरण देऊन मी सांगणार आहे. एक वेळेस काय होतं की एक चित्रकलेचा पेपर भरवला जातो. चित्रकलेचा पेपर भरवल्यानंतर त्याच्यामध्ये कोंबडीचं चित्र दिलेलं असतं प्राध्यापक सरांनी. आणि ते प्राध्यापक कोण असते तर ते शंकर पवार सर असतात. आणि माझ्यासारखा एक विद्यार्थी असतो पंकज पाटील सारखा. त्या 30 विद्यार्थी असतात. प्रत्येक विद्यार्थी कोंबडीचं चित्र काढण्यासाठी प्रयत्न करत असतो. प्रत्येक जण कोंबडीचा काहीतरी पाय चुकतो, चोच चुकते, पंख चुकतो. प्रत्येकांचे पेपर 1 तासानंतर पवार सर घ्यायला चालू करतात. मग ज्या वेळेस माझा पेपर पवार सरांकडे येतो त्यावेळेस मी काय केलेलं असतं माहिती आहे का सर, त्यावेळेस की मला कोंबडीचं चित्र न आल्यामुळे मी कुरुडा काढलेला असतं आणि त्याच्याकडे बाण करून दिलेलं असतं की आतमध्ये कोंबडी आहे म्हणून. मग त्यावेळेस गुरु काय असतं हे सांगायचंय. पण ज्यावेळेस पवार सरांकडे तो पेपर जातो माझा आणि त्यावेळेस पवार सर बघते प्रत्येक विद्यार्थ्याने चांगला प्रयत्न केलाय, पण पंकज पाटीलने हे असं काय केलंय. पण त्यावेळेस गुरुवर्य दुसरा बाण करून लिहितात की जोपर्यंत कोंबडी कुरड्याच्या बाहेर येत नाही तोपर्यंत पंकज पाटीलना पास होत नाही. म्हणून गुरु असतो, शिष्य असतो, हे या ठिकाणी मला सांगायचं आहे. खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी ऑनफिल्ड डिसिजन जे असेल ते कंटिन्यू असेल. चला स्वप्नील सर, ऑनफिल्ड डिसिजन जे असेल ते कंटिन्यू असेल. एक धाव इथे होती. जय बजरंग क्रिकेट संघ जो सेमीफायनल मध्ये गेलेला आहे सर, त्या संघाचा एक गोलंदाज या ठिकाणी दाजी म्हणून उपलब्ध आहेत. त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घ्यायची आहे. माजी सैनिक, देशाची सेवा केलेले, अभिमान आहे, सलाम आहे सर तुम्हाला. सर आणखीन एक जे शेअर करायचे आहे, फ्रेंड्स फॉर युअर क्रिकेटच्या सर्व सदस्याबद्दल 1-2 शब्द बोलायचं आहे की 2 दिवसामध्ये अनोळखी चेहरा इतका प्रसिद्ध होतो आणि प्रेमळ भावना निर्माण होते. दूध में चावल मिलाए तो उसे खीर कहते हैं, दूध में चावल मिलाए तो उसे खीर कहते हैं. फ्रेंड्स फॉर युअर जैसे क्रिकेट के यार मिले तो उसे तकदीर कहते हैं, उसे तकदीर कहते हैं. एक बार गेंद मारने की कोशिश में गेंददार के विकेट कीपर के पीछे पहला रन तेजी से दौड़ा जा रहा, दूसरे की दौड़ लगाई जा रही है. रिस्क जरूर था लेकिन बल्लेबाज ने रिस्की रन लिया जा रहा है. 2 रन तो बनेंगे, 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता. बस 62 रन आखिरी इस इनिंग की केवल 2 गेंदें बची है. या डाबातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पुढचा चेंडू उलटॉस. इथं मात्र रिवर्सचा फटका मारला. चेंडू जातो विकेट कीपरच्या मागे टॉपेज लागून. 4 धावा मिळतील. 4 धावेची भारतीय धावसंख्या 66 म्हणजे 66 रन. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. दरम्यान या षटकातील सुरेश चेंडू. इथं मात्र विकेट कीपर पुन्हा चेंडू पकडू शकणार नाही. पायच्या स्वरूपात इथं 4 धावा येतील आणि या 4 धावेची भारतीय धावसंख्या बुडली ती तब्बल धावा 70 धावा. आदरणीय दाजी यांचं मी सहर्ष स्वागत करतोय.
प्रथमतः तुमच्यासारखे खेळाडू स्पर्धेत खेळत आहेत ही खूप मोठी चांगली गोष्ट असेल. तुमचा फिटनेसचा राज असेल. स्पर्धा तुम्हाला कशी वाटते इथं दाजी? हॅलो, हॅलो, स्पर्धा एकदम मस्त आणि खूप छान आहे. स्पर्धा खूप छान. सर या आतापर्यंत खेळल्या गेल्या म्हणजे तुमच्या हाफ सोडून मला वाटतं आज दुसरा हाफ आहे, 2 हाफ आहेत. तर या स्पर्धेमध्ये तुम्हाला काय वाटते की कुठला संघ आजच्या दिवशी बाजी मारेल? कृष्णा घोड़े. और तो यहाँ पर जब जो भी आता है कृष्णा कृष्णा ही कर रहा है. भगवान कृष्णा के बहुत सारे लोग भक्त हैं. बजरंग टीम के खिलाड़ी है लेकिन उन्होंने कहा कि कृष्णा गौड़ी की टीम आज पहुंच सकती है ऐसा बताया जा रहा है. तर कृष्णा नाव फेमस आहे महाराष्ट्रात. निश्चितच या ठिकाणी आपण शेवट तुला कसं वाटतंय? पंकज म्हणजे त्याच्या नावात 5 गुणाचा शिरकाव झालेला आहे. चांगलं वक्तृत्व, चांगला खेळाडू आणि चांगला विद्यार्थी आणि चांगला नागरिक या गुणामुळे पंकजचं जेवढं कौतुक करेल तेवढं थोडं आहे. तर खरं तर आम्ही ग्रामीण भागातले आहोत तरी देखील त्याला क्रिकेटची आवड आहे आणि आनंददादा कल्ले यांच्या माध्यमातून त्याला इथं संधी भेटली. तर पुन्हा एकदा मी आनंददादा देखील खूप खूप आभार मानतो. धन्यवाद सर. आपण जाऊया मैदानामध्ये. खूप खूप धन्यवाद असेल. थँक्यू चौगुले साहेब. फलंदाजी इथं स्ट्राईकला असेल डावखुरा फलंदाज अनिल राठोड. अनिल राठोडने पहिला चेंडू टोलवला. चेंडू जातो बॉलरच्या मागे, विकेट किपरच्या मागे. दरम्यान इथे पहिला चेंडू 4 धावा वसूल केले गेलेत. 4 धाव्यांनी संघाची भारतीय धावसंख्या 4 धावसंख्येवर पोहोचली आहे. टार्गेट बनवत तब्बल 71 धावाचं टार्गेट दिलं गेलं. त्याचा पाठलाग करताना चांगली सुरुवात, आक्रमक सुरुवात. पहिला चेंडू चौकार वसूल केला गेला तो कर्णधार अनिल कडून. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी करतो संकेत मुसे टू अनिल.
पुढे जाऊन मारायचा प्रयत्न, इथं बाजूला चेंडू ऑफस्टॉमच्या बाहेर जातो, मारायचा प्रयत्न, चेंडू अगदी बॅटरीच्या खालून जातो तो विकेट किपरकडे. अजूनही धावसंख्या थांबली ती फक्त 4 धावा. प्रतीक, तुला काय बोलायचं आहे का? कई बार सीधा प्रहार निकलता हुआ गेंद आगे बॉलर के पीछे निकलती गेंद लॉन्ग ऑफ क्षेत्र में निकल रही है, गेंद बाउंड्री के बाहर जाती गेंद 4 रन की लिया. काफी खूबसूरती के साथ, टाइमिंग के साथ, नजाकत के साथ ये जो 30 सर्कल होता है, इस 30 सर्कल का बेनिफिट लिया जा रहा है. वैसे तो दुनिया में 30 सर्कल को फोड़ने के लिए सिखाया था जयसूर्या, और उसके बाद सनात जयसूर्या और उतरना, रमेश कालू उतरना. और पिच गेंद इस बार गेंद को लेफ्ट स्टोक लगाया जाता हुआ, गेंद को बल्ले के बीचों बीच लेकर सीधा प्रहार निकलता हुआ, गेंद जा रही है बिल्कुल. काहीच नाही. 1 रन मिलेगा वहां पर, 1 रन आएगा. 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, टोटल स्कोर 9 रन. तो अभी भी रुका हुआ स्कोर केवल 9 रनों की पर देखना. फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बल्लेबाज स्ट्राइक पर है. वहां पर यहां पर बैटिंग करने के लिए स्ट्राइकिंग एंड पे होंगे ओंकार कुलकर्णी. ये देखिए पहले गिर पड़े, जमीन पर गिरे, फिर से मारने की कोशिश वहां पर, लेकिन नाकामयाब रहे. गेंद बल्लेबाज को बीट करती गेंद विकेट कीपर के. मैं ओंकार कुलकर्णी की तारीफ करना चाहूंगा, पैरों में मोच आने के बावजूद भी इस तरह का स्ट्रोक खेलने के साहस कर रहे हैं वहां पर. ऑस्टन के बहरा इस बार दूर से मारने की कोशिश, एज लगा वहां पर, विकेट कीपर के पीछे गेंद जाएगी, वहां पर नहीं रोक पाएंगे खिलाड़ी. फरमान सिंह बारी का पार करती गेंद बाउंड्री के बाहर जाएगी. 4 रन आगे बढ़ता हुआ स्कोर 13 की ऑफ पर. पहले ओव्हर का खेल बिल्कुल पूरा हो चुका. पहले ओव्हर की समाप्ती में स्कोर है 13 रन. उद्या या स्पर्धेमध्ये जे सामने असतील, कृपया सर्व संघाला एक नम्रतेची सूचना असेल, विनंती असेल, उद्या तुम्ही बरोबर 10 वाजता इथे मैदानात उपस्थित व्हायचे. आज आपण पाहिलं असेल की आपण जेबी लॉयन्स क्रिकेट संघाला आपण उशीर केल्यामुळे 3 धावांची पेनल्टी लावली होती. त्याच्यामुळे मी उद्याच्या संघाला नम्रतेची विनंती करतो, ज्या संघाचा पहिला सामना असेल त्या दोन्ही संघांनी वेळेवर इथे मैदानात उपस्थित व्हायचे. आणि उद्या जर तुम्ही वेळेवर आला नाही तर 5 धावांची पेनल्टी लावण्यात येईल, आत्ताच सांगितलं जातं इथून. पंकज पाटील सर, उद्याचे मॅच कोणाची जरा सांगा, पहिली मॅच पंकजजी पाटील. एसके वॉरियर्स क्रिकेट संघ मला वाटतं उद्या इथे भेटेल शंभूराजे 11 क्रिकेट संघाबरोबर. पहिली लढत आपण एसके वॉरियर्स क्रिकेट संघ विरुद्ध शंभूराजे 11 क्रिकेट संघादरम्यान पाहणार आहोत. साहिल 11 क्रिकेट संघ विरुद्ध एके अकॅडमी क्रिकेट संघ, हा दुसरा सामना आपण इथे पाहणार आहोत. जरा गोलंदाजीला इथं बोलवलं गेलं, मला वाटतं महाराज सीताराम सावळे महाराज, पाचशेमध्ये 2 महाराज आहेत, एक तुकाराम महाराज आणि एक सीताराम महाराज. मी विनंती करेन कृष्णा गवळी, थोडासा आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करायचा आहे. कृष्णा गवळी, कृपया आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करावा. कृष्णा गवळी. दरम्यान धावसंख्या थांबली ती 13 धावसंख्येवर पुन्हा सीताराम महाराज गोलंदाजी करतील. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन तब्बल 5 षटकामध्ये 71 धावांचं आव्हान दिलं गेलंय आणि त्याचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये 13 धावा वसूल केले गेले. महाराज पुढे येऊन मारायचा प्रयत्न, चेंडू जातोय तो सरळ बिरबिकीच्या दिशेने. क्षेत्ररक्षक असं संकेत मोसरे चेंडू खाली येतोय. दरम्यान चेंडू क्षेत्ररक्षित केला गेला, चांगला थ्रो देखील विकेट कीपर कडे टाकला जातोय. 1 धाव येते. एका धावेनिशी संघाची वाढती धाव संख्या 14 धावा. आपण विकेट किपर पाहतो कुंदन शिंदे. भूम मध्ये मोठमोठ्या जे स्पर्धा असतात त्याचं नियोजन ज्यांच्या मार्फत केलं जातं, कुंदन शिंदे विकेट किपिंग करताना आपण पाहतोय. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल.
अकूट टप्प्याचा चेंडू उंच फटका मारायचा प्रयत्न, चेंडू आकाशात उंच, परंतु क्षेत्ररक्षक मात्र पहिल्या टप्प्यात चेंडू क्षेत्ररक्षित करतोय. एक धाव येते, एका धावेनिशी भारतीय धावसंख्या 15 धावा. दरम्यान सुरेख फटका मारला गेला, चेंडू दीप कव्हरच्या दिशेने येतोय. जावेदभाई चेंडूच्या खाली येतील. जावेदभाई देखील उद्या मैच है म्हणतात, और कल मैच खेलना तो आज प्रैक्टिस करना होगा बॉल पकड़ने की. तो अभी भी रुका हुआ स्कोर यहां पर टोटल स्कोर इस वक्त लगभग पहुंचता हुआ 19 रन 19 धावा. आगे जाकर गेंद को मारना चाहते थे, गेंद बल्लेबाज को बीट करती गेंद विकेट कीपर के पास चली जा रही है. ये दूसरा ओवर चलता हुआ, शायद दूसरे ओवर की आखिरी गेंद यहां पर होगी. या षटकातील हा शेवटचा चेंडू. वो फिर गेंद को मारने की कोशिश भी, गेंद डाल के बिल्कुल बिल्बी के क्षेत्र में. मैं कप्तान के दिमाग की दाद देना चाहूंगा. खरं कप्तानचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारची फिल्डिंग लावली गेली, ज्याला चेंडू मारला जातो तिथे क्षेत्ररक्षक दिसतोय तुम्हाला समोर. म्हणजे कप्तान की बिल्कुल फील्डिंग अरेंजमेंट के लिए हम बिल्कुल दाद देना चाहेंगे. ओवर समाप्त हो रहा है, लगभग 2 ओवर के समाप्ति पे स्कोर है 20 रन. यहां से मैच जीतने के लिए 18 गेंदे 51 चाहिए. चला प्रत्येक ओव्हरनंतर गोळा व्हायचं नाही, अन्यथा पेनल्टी लावण्यात येईल. चला पंच जरा फिल्डिंग संघाला सांगायचं की एकत्र होऊ नका म्हण. संकेतजी मुसळे साहेब एकत्र येऊ नका. मुन्ना चला पुन्हा गोलंदाजीला संकेत स्वतः करणार येतो. गोलंदाजीला आपलं वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून धावातील 30 षटक घेऊन येतो. गोलंदाजीला त्याचा सामना करेल फलंदाज स्ट्राइक पर असेल अनिल राठौड़, और अनिल राठौड़ को आप राउडी राठौड़ की तरह खेलना होगा. राउडी धमाका दिखाएंगे. लगभग हर ओव्हर में 17 चाहिए. प्रत्येक षटकामागे तुम्हाला 17 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे इथं तुम्हाला 1-2 करून चालणार नाहीत. इथे जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल, चौकार षटकार मारावं लागतील, तरच तुम्ही सामना जिंकू शकणार. पहिला चेंडू स्लोअर चेंडू होता, मारायचा प्रयत्न स्कोरलेगच्या दिशेने चेंडू जातोय. बॅकवर्ड स्कोरलेगच्या दिशेने चांगली फेकी तिथं विकेट कीपरकडे टाकली जाते. दरम्यान सिंगल धाव इथे येईल. या सिंगल धावणीशी संघाची भारतीय धावसंख्या पोहोचली ती 21 धावसंख्येवर. 21 रन 21 रन. अभी जीतने के लिए केवल 50 चाहिए और गेंदे बची बिल्कुल 17. चला या मॅच साठी पंच म्हणून सलीम भाई आपण पंचांची कामगिरी करताना पाहतोय. स्पर्धेत पंच म्हणून गणेश गायकवाड आणि तिसऱ्या पंचांची कामगिरी पाहताना आपण पाहतोय स्वप्नील काकडे सरांना. या ठिकाणी निश्चितच वैसे तो अंपायरिंग की बात आती है तो बस नाम ही काफी है, मिस्टर गणेश गायकवाड़. सीधे बार धमाकेदार प्रहार. फील्डर ने काफी जबरदस्त कोशिश की थी, नहीं रोक पाएंगे और सीधी गेंद बाउंड्री के बाहर जा रही है. 4 रन. अभी भी जो हमें जानकारी मिली है, बिल्कुल गणेश गायकवाड़ एक उत्कृष्ट घातक गेंदबाज है और वक्त आती है जब तो बैटिंग भी कर लेते हैं. यानी कि एक अच्छे क्रिकेटर है गणेश गायकवाड़. पार्टनर प्रीमियर लीग में उनका जो जलवा चला था आज तक हम नहीं भूल पा रहे. और बिल्कुल उन्होंने बड़ी टूर्नामेंट में 2 ओवरों में 5 विकेट लेना इतना आसान काम नहीं होता है. ये कारनामा गणेश गायकवाड़ के नाम पर है पार्टनर में. धावसंख्या पोहोचली होती 26 धावा.
हॅलो, परत एकदा सुंदर असा फटका पडला अनिलच्या बॅट मधून. थोडीशी मिस फिल्डिंग आणि त्याचा पुरेपूर असा फायदा 2 धावांसाठी, जे की 70 धावसंख्येचं आव्हान आहे. जर हा सामना जिंकायचा असेल तर या स्पर्धेमध्ये टिकून राहायचा असेल तर हा सामना जिंकावा लागेल. इस बार ये गेंद को लंबे स्ट्रोक लगाना चाहते थे, गेंद के नीचे है, वहां पर पकड़ा जाता हुआ कैच, और बीच ये कैच पकड़ने के बाद निश्चित ही विकेट जा रही है बिल्कुल. अब लगता है ये पहला झटका लगा, फील्डर वहां पर पकड़ा है कैच, अदान शेख ने कैच पकड़ा. सलाम वैसे देखा जाए तो गणेश गायकवाड़ सर के हेलो तो गणेश गायकवाड़ सर के बारे में अगर बताना चाहेंगे तो बिल्कुल लक्ष्मण खंडागड़े, तुषार बेटे सर और पांडुरंगा सरोदे सर, ये इनके खास लोग हैं जो कि इनके साथ बैठकर इनकी एक अच्छा पैनल बनाया गया वहां पर. सबसे जिगरी यार बिल्कुल लक्ष्मण खंडागड़े सर और तुषार बेटे सर, इनके जिगरी यार है. चला आदरणीय किरण दादा धनगे साहेबांचे तो शुभागमन झालं, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. चलेंगे इस बार फिर से देखना गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए न्यूमैन हो गया वहां पर बैटिंग करने के लिए सुनील राठौड़. नवीन फलंदाज आला सुनील राठौड़. ओहो बहुत बढ़िया गेंद, बड़ा गेंद, बिल्कुल टप्पा गिरने के बाद थोड़ी सी मूवमेंट भी मिल रही है गेंद को और बिल्कुल बल्लेबाज को चकमा देती गेंद विकेट कीपर के पास चली जा रही है. ओवर समाप्त हो चुका है. जहां तक की ओवर्स की बात करना चाहेंगे, लगभग 3 ओवर के समाप्ति में स्कोर 28 रन 1 विकेट के नुकसान पे. या ठिकाणी निश्चितच युट्यूबच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील एक नामवंत गोलंदाज बार्शीचे बाळू पुरोहित सर देखील आमच्यावर जोडले गेलेत. युट्यूबच्या माध्यमातून बाळू पुरोहित सरांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. अजान को गेंदबाजी करने के लिए बोला जा रहा, अजान आएंगे गेंदबाजी करने के लिए. कोटे का पहला टीम के उस इनिंग का 14 ओवर लेकर अब यहां से मैच जीतने की बात करना चाहेंगे तो 12 गेंदे और 43 रन चाहिए. दिल्ली बहुत दूर है, क्योंकि यहां से मैच जीतने को आपको दिल्ली तक पहुंचना होगा तो बमबारी करनी होगी. बमबारी इसका मतलब 7 छक्के लगाने होंगे, अगर तब जाकर आप जीत सकते हैं. वहां पर 12 चेंडू मध्ये 7 षटकाराची आतिषबाजी करावी लागेल. हॅलो, पहिला चेंडू उडवण्याचा प्रयत्न आकाशात पाहूया. क्षेत्ररक्षक तो चेंडू खाली अगदी सोपा जेल सहज टिपतोय. राजवीर माळी अगदी सहजरित्या झेल टिपतोय. फलंदाज होतो इथं बाद. आता 11 चेंडू आणि 43 धावा बनवायच्या आहेत. पाटील सर, आता इथं आपल्याला पंकज पाटील सर बॅट्समनला काय करावं लागेल जर सामना इथं जिंकायचा असेल? अतिशय ताबडतोब फलंदाजी करायला पाहिजे आणि मोठे फटके मारणं अतिशय महत्वाचं आहे सर. कारण क्रिकेटमध्ये अशक्य हे काहीच नसतं. जे की आपण पाहत असतो, टेनिस बॉलमध्ये 12 चेंडूमध्ये 50 मारली जाते, 13 चेंडूमध्ये 50 मारली जाते. ते तरी एकतर्फे फलंदाज कडून पाहिलं जातं, परंतु दोन्ही फलंदाजाच्या सहकार्यानं हे क्रिकेटमध्ये काही अवघड नाही आहे. सहजरित्या कोणतेही आव्हान पार करू शकतो. त्यासाठी स्टेज इथं क्रीजवर थांबणं अतिशय महत्वाचं आहे सर. सुंदर असा फटका परत एकदा पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक कोणीही त्या ठिकाणी उपलब्ध नाही, सरळ सीमा पार जातोय. खणखणी दमदार चौकार येत असताना आपण पाहतोय. अशी चौफेर फटकेबाजी केली पाहिजे जेणेकरून 70 धावसंख्येचं आव्हान आपण पार करू शकतो.
या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर हा सामना जिंकायला पाहिजे. किरण देवा अतिशय उत्कृष्ट असा फलंदाज आहे. परत एकदा सुंदर असा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक स्वतः कर्णधार संकेत मुसळे या ठिकाणी चेंडूच्या खाली आणि किरण देवा बाद होत असताना आपण पाहतोय. अतिशय सुंदर असा फलंदाज, चांगला फलंदाज होता आणि एक चौकारानं परत जातोय आपल्या नवीन फलंदाज मैदानामध्ये. या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल तो संघ नारायण राजे 11 या संघाविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज असेल. या स्पर्धेतला क्वार्टर फायनलचा सामना होईल या सामन्यानंतर. आणि या स्पर्धेमध्ये तिसरा संघ आज कोणी पात्र ठरेल सेमीफायनल साठी हे यानंतरच्या होणाऱ्या सामन्यामध्ये आपल्याला समजणार आहे. जे की या सामन्यामध्ये जो संघ पराजित होईल त्या संघाचं या स्पर्धेमधून आव्हान संपुष्टात येईल, तो संघ बाद होईल. म्हणून दोन्ही संघासाठी अतिशय महत्वाचा हा सामना आहे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू अतिशय उसळी मारलेला चेंडू होता. पंचांनी त्यांना 1 बाउन्स वाईड या ठिकाणी दिलेला आहे. 1 बाउन्स आणि वाईड. अतिरिक्त 1 धाव या ठिकाणी धावसंख्येमध्ये भर होत असताना आपण पाहतोय. नारायण राजे गवळी 11 संघाचे कर्णधार कृष्णा गवळी सरांना टॉस बॉक्स कडे येण्याची विनंती करतो. परत एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सुंदर असा फटका. आता मात्र परफेक्ट कनेक्ट झालेला आहे. सीमा पार षटकार येत असताना आपण पाहतोय. बीज जब धमाकेदार अंदाज का स्ट्रोक निकलता हुआ ऐसी बल्लेबाजी अगर करते रहेंगे तो यहां से मैच जीतने के लिए 8 गेंदों में कम से कम 5 छक्के लगाने होंगे. चला डीजे बाबू अजय सर शेवटच्या सामन्याला असतात. ते शेवटच्या सामन्याला डीजे बाबू असतात. परत एकदा चेंडू गोलंदाजाच्या हातामध्ये. सामन्याला सुरुवात. अतिशय सुंदर असा फटकार पाहिला आपण याच्या अगोदर. परत एकदा उंटून असा लांब षटकार. अशी फटकेबाजी करायला पाहिजे जर 70 धावसंख्येचं आव्हान पार करायचं असेल तर. ये बल्लेबाज की मैं तारीफ करना चाहूंगा. बल्ले के बीचों बीच लेकर ताकतवर अंदाज में ये कमाल के अंदाज का आता 7 चेंडू 26 धावा. 7 चेंडू 26 धावा आणि टोटल धावा झाल्यात 45 धावा. ये अब मैच जीतने की बात करना चाहेंगे तो यहां से बल्लेबाज अभी भी कह रहे कि हम लड़ सकते हैं, हम भिड़ सकते हैं. बचेंगे तब लड़ेंगे. बचना है तो यहां पर ऐसे स्ट्रोक खेलना होगा. नक्की सर. सलग लागोपाठच्या 2 चेंडू वर 2 षटकार येताना पाहतोय. या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. जर या चेंडूवर षटकार आला तर नक्कीच या मॅच मध्ये बनवून राहतील हे संघ आणि संघासाठी एक नक्कीच आशा म्हणून राहतील. आणि या ठिकाणी बॉल पाठवा. चला दोन चेंडू टाकायचे आहेत मध्ये. या ठिकाणी महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण भारतच नव्हे तर भारताच्या बाहेर ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या तुळजापूर शहराचं नावलौकिक केलं आणि मी त्या तुळजापूर तालुक्यातला रहिवासी म्हणून मला अभिमान वाटतं. त्या जिल्ह्याचा एक रहिवासी म्हणून मला अभिमान वाटतं. ते नारायण राजे गवळी 11 संघाचे कर्णधार, टेनिस बॉलचे सुपरस्टार. आणि षटकार येतोय. कॅच घेतल्यानंतर सीमा पार गेला पाय आणि खणखणीत लागोपाठचे 3 षटकारानंतर या मॅच मध्ये अतिशय रोमांच येत असताना पाहतो. शेवटच्या 6 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे. परत एकदा मी जाईन कृष्णा सरांकडे, जे की एक नामवंत नाव टेनिस बॉल जगतातील. कृष्णा सातपुतेनंतर कृष्णा गवळीनं आपल्या तुळजापूर शहराचं 7 समुद्रापर्यंत नाव नेलं. ते आदरणीय कृष्णा सरांना मी विनंती करतो की या फ्रेंड्स फॉर युअर आयोजित या स्पर्धेबद्दल तुम्हाला काय वाटतं सर?
फर्स्ट टाइम आहे धाराशिव बिग बॅश, धाराशिव मतदारसंघ बिग बॅश प्रीमियर लीग घ्यायची. पण खूप सुंदर असं नियोजन केलेलं आहे. मजा येते खूप खेळायला. असं वाटतं की ओपनची टुर्नामेंट खेळतोय. बाहेर गावात जसे नियोजन केलेलं असतं, बाउंड्री वगैरे, विकेट नवीन केले त्यांनी. मागच्या वेळेस पण खूप सुंदर अशी विकेट होती इथं. आणि हडको म्हणण्यापेक्षा ही होम ग्राउंड आहे माझं. इथे खेळायला खूप मजा येते. आणि यांनी जे कष्ट घेतलेलं आहे ग्राउंडसाठी, जो टुर्नामेंट घेतो त्याला समजतं की याच्या मागे कष्ट काय आहे. त्यांची बॉडी पण खूप मोठी आहे, कारण त्यांच्यात 30-35 प्लेअर आहेत झटण्यासाठी. त्यांचा मी मनापासून आभार मानतो की त्यांनी खूप सारं ग्राउंड उपलब्ध केलं. तर आणखीन एक विचारायचं आहे, आपण मुंबई, पुणे अशा बऱ्याच मोठ्या मोठ्या शहरामध्ये स्पर्धा खेळतात आणि त्या स्पर्धेतलं नियोजन आणि आपल्या तालुक्यातलं या फ्रेंड्स फॉरएव्हरच्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन, या दोन्ही स्पर्धेबद्दल काय कॉम्प्रोमाइज तुम्ही करू शकताल? मराठवाड्यासारख्या भागात खूप कमी क्रिकेट आहे, पण यावर्षी जे आमच्या जिल्ह्यात टुर्नामेंट झाल्या ही 3री-4थी टुर्नामेंट असेल. कारण याच्यानंतर प्लेअर नव्हते की कोणत्या गावात कसे प्लेअर आहेत, कोणत्या गावात कसे प्लेअर आहेत. तशा 3 इथं मात्र पुन्हा हल्ला चढवला गेलाय. समीकरण इथे बदलताना आपण पाहतो 4 चेंडू आणि बनवायचे फक्त 10 धावा. 4 चेंडू बनवायचे फक्त 10 धावा. जो सामना कुठे होता आणि तो सामना कुठे येऊन ठेपला. इथं विश्वासवर इथं मॅच चालली आहे. आपण पाहत होतो की मला वाटतं 2 षटकामध्ये 43. क्रिकेटमध्ये काही अशक्य नसतं. आता समीकरण आलं सर, 4 चेंडू 10 धावा. काय वाटतं कृष्णा सर इथं मॅच मध्ये काय होईल? क्रिकेट हा खेळ सोपा राहिलेला नाहीये. काही होऊ शकतं. जोपर्यंत शेवटचा बॉल आणि शेवटची रन निघत नाहीये तोपर्यंत कोण जिंकल आणि कोण हारेल काय सांगता येत नाही सर. कृष्णा सर, तुम्ही बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा खेळता, जसे की असेल ना महाराष्ट्रातली सुप्रीमोच जी स्पर्धा खेळली गेली, सुप्रीमोचा अनुभव तुमचा कसा होता आणि सुप्रीमोच पर्यंत जायचं असेल तर खेळाडूंनी काय करावं? सुप्रीमो खेळायचे म्हणलं तर सर सर्व क्रिकेट प्रेमींचं स्वप्न आहे आणि क्रिकेटरांचं स्वप्न आहे की सुप्रीमो टुर्नामेंट खेळायची. तर भारतात त्याला सगळ्यात नंबर 1 टुर्नामेंट मानलं जातं आणि ती खेळायचं माझे स्वप्न होतं. ती डिंगडॉंग सारख्या टीम मध्ये मी चांगला परफॉर्मन्स करून त्यांनी मला ते प्लॅटफॉर्म दिला खेळण्यासाठी आणि माझ्या देवीचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे होता. ती टुर्नामेंट मी फर्स्ट टाइम खेळलो आणि मला फर्स्ट टाइम मॅन ऑफ द बेस्ट बॅट्समन त्या टुर्नामेंट मध्ये घेतलं. अशा मोठ्या स्पर्धेमध्ये एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून मला वाटतं पूर्ण भारत किंवा जग तुला बघत असताना त्यावेळेस तुला काय फिलिंग झालं ज्यावेळेस मॅन ऑफ द व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतला गेलाय? कृष्णा सर, ज्यावेळेस तो अशा मोठ्या स्पर्धेमध्ये ज्यावेळेस तुम्हाला 2 व्हीलर गाडी मिळाली आणि तुम्हाला जग पाहत होतं त्यावेळेस तुमच्या मनामध्ये काय फिलिंग होते त्यावेळेस? ती टुर्नामेंट खेळायचं करत स्वप्न होतं आणि त्या टुर्नामेंट मध्ये मला बेस्ट बॅट्समन भेटलं. एवढी मोठी गोष्ट मला कोणतीच नव्हती. आणि जे तिथले फॅन्स होते आणि ज्यांनी मला त्या टीम मध्ये खेळायला संधी दिली, तुबण सर, त्यांचा पण मी मनापासून खूप आभार मानतो की तशी टुर्नामेंट त्यांनी मला खेळायला दिली. खूप खूप धन्यवाद. इथं मात्र फेअर डिलिव्हरी असेल. हा चेंडू ग्राह्य धरला गेलाय. फलंदाज इथं मात्र बाद होतोय. आता समीकरण असेल 3 चेंडू आणि बनवायच्या 10 धावा. रिव्ह्यू गेला बॅटिंग टीमचा. धन्यवाद कृष्णा सर. तीन चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे, जे की या षटकामध्ये 6 चेंडू मध्ये 20 धावांची गरज होती. याच्या अगोदर पाठीमागच्या झालेल्या षटकामध्ये सलग 3 चेंडूवर 18 धावा वसूल केलेल्या होत्या, पण आता मात्र या 3 चेंडूवर 10 धावांची गरज आहे. जबरदस्त. मगा जर आपण पाहिलं तर मागील 6 चेंडू मध्ये आपण इथे 4 षटकार आणि 1 चौकार पाहिला, म्हणजे तब्बल 28 धावाची लूट मागच्या 6 चेंडू मध्ये केली गेली आहे. आता समीकरण 3 चेंडू आणि बनवायचे फक्त 10 धावा. पाहूया काय होतोय. नवीन फलंदाज आलाय आकाश पवार. स्ट्राइकला असेल. देखेंगे जा बिल्कुल बहुत ही जबरदस्त प्रयास चलता हुआ. ऐसा मौका आपको बार बार नहीं मिलता हीरो बनने का. बल्लेबाज कुछ कारनामा करेंगे तो हीरो बनेंगे. हीरो ऐसे ही नहीं बनते, कुछ चमत्कार आपको करना पड़ेगा. चमत्कार अगर करेंगे तो दुनिया आपको नमस्कार करेगी. वहां पर चला फिल्डिंग टीम वळत आले खूप. चला लवकर. इस बार
गेंद बिल्कुल बैट बॉल का इशारा बता जाता हुआ बैट बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ मैच जीतने के लिए अब थोड़ा सा मौका बनता हुआ 9 रन चाहिए। बिल्कुल गेंदे बची 3 गेंदों में हर गेंद पर 3 बनाने होंगे। वहां पर 3 तो यहाँ पर बनने की उम्मीद बहुत कम है। लगातार 3 गेंदों में 3 रन दौड़ कर लेना मुश्किल है, लेकिन एक बड़ा स्ट्रोक अगर आता है तो बैटिंग टीम को जीत का दरवाजा खोलेगा। वहां पर एक बिंदी गेंद आएगी तो बॉलिंग टीम के लिए अगली गेंद फेंकने का बिल्कुल यहाँ पर बिल्कुल कॉन्फिडेंस बढ़ेगा। स्विंग चेंडू 9 धावा। चला त्या ठिकाणी पुन्हा मात्र पुढे थांबलाय। थोड़ा सा गेम प्लान करना चाहते हैं। अब यहां से 3 गेंदे और लगभग रन चाहिए। 9 रनों की जरूरत। यहां जबरदस्त मैच चल रहा है, हाई वोल्टेज मैच। अच्छी गेंद इस बार बिल्कुल गेंद को, और ये तीसरे अंपर की ओर दांत मांगी जा रही है। वहां पर तीसरे अंपर में दांत मांगी जा रही है और दिलों की धड़कन, यहाँ पर बॉलर की दिलों की धड़कन धक धक हो रही है वहां पर। ये भैया किसका हार्ट है, कुछ बताएंगे? इतना धड़धड़ कर रहा है अजय का। चलेंगे अब हम पर बताएंगे कि ये गेंद फेयर है, अनफेयर है, या बड बॉल है या नहीं है। या ठिकाणी सौदागर सर चला आर्यन 11 संघाचे कर्णधार सौदागर जाधव या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत आहेत। चला ये बॉल फेयर है, क्लियर डिलीवरी है, फेयर डिलीवरी कहा जा रहा है। चला पंचांचा निर्णय अंतिम असेल, याची आपण नोंद घ्यायची। पंचांची कोणी बाद घालू नका, पंचांचा निर्णय अंतिम असेल, परफेक्ट असेल। चला परम सर, चला सहकार्य करायचं आहे। चला परम जाधव सर मला वाटतं नॉन स्ट्रायकरचे फलंदाज आहेत। 2 चेंडू आणि 9 धावा। आता तुम्हाला जर स्पर्धेत टिकायचं असेल तर या चेंडूवर मोठा फटका येणे गरजेचं असेल। इथं तर या ठिकाणी शेवटच्या दिवशी सन्माननीय चंद्रकांत शेटे सर इथं कॉमेंट्री करण्यासाठी येणार आहेत। ही चांगली बातमी आपल्याला इथं मिळाली आहे। पुढे जाऊन मारायचा प्रयत्न, इथं हा चेंडू निर्धाव असेल, डॉट असेल। आता मात्र शेवटचा चेंडू आणि बनवायच्या 9 धाबा। इतर रविवारी मात्र आदरणीय चंद्रकांत शेटे सर कॉमेंट्रीतील एक उत्तुंग व्यक्तिमत्व। तुम्हाला तुमची स्विगी ऑर्डर मिळेल। हॅलो, जोरात मारायचा प्रयत्न, चेंडू गेला विकेट कीपरकडे। इथं सामना संपतोय। मी विनंती करेन या ठिकाणी जिंकणाऱ्या संघाचे कॅप्टन ताबडतोब इथे व्हायचे। सामना जिंकणाऱ्या संघाचे कॅप्टन संकेतजी मुसळे या लवकर।